मुंबईत 15 तर सांगलीत 6 जागेवर आरपीआयचा दावा. आगामी महानगरपालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले. आगामी महापालिका निवडणूक महायुती ही एकसंघपणे लढणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये 15 तर सांगली महापालिकेमध्ये आरपीआयने 6 जागा मागितल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. सांगलीमध्ये रामदास आठवले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आरपीआयचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, ज्येष्ठ नेते अशोकराव कांबळे, युवा जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नुकसान होणार असून त्यांच्या महायुतीला फायदा होणार आहे. मराठी मधात फूट पडणार आणि अमराठी मते आम्हाला मिळणार, असा दावाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य बाळासाहेब यांनी केलं आहे. मात्र भाजपा सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडणार नाही, त्यामुळे बाळासाहेबांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करू नये, असा टोलाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1, 3, 7, 8, 10 आणि 20 या 6 जागेवर आरपीआयने दावा केला आहे. प्रभाग 1 मधून अरुण आठवले, प्रभाग 3 मधून अशोक कांबळे, प्रभाग 7 मधून सौ अपर्णा पोपटराव कांबळे, 8 मधून संतोष सरवदे, 10 मधून जगन्नाथ ठोकळे आणि लक्ष्मीबाई बबनराव आठवले आणि 20 मधून श्रीमती रेखाताई विवेकराव कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत. आणि सध्या एक गोष्ट चांगलीच झालेली आमच्यासाठी की माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील. मुंबई शहरामध्ये 40% मराठी आणि 60% नॉन मराठी मतं आहेत. आणि मराठी मतं जी आहे त्या मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहे. काँग्रेस पक्ष वेगळं लढणार त्यांनाही मिळणार आहे आणि ठाकरे बंधूंनाही मिळणार आहे. त्यामुळं मराठी मतामध्ये त्या ठिकाणी फूट होणार आहे. आणि उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची जी काय भूमिका होती ही भूमिका ते विसरलेले आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या सोबत त्यांनी युती केल्यामुळं नॉन मराठी मतं जी बाळासाहेबांच्यामुळं ही शिवसेनेला मिळायची. सुरुवातीला शिवसेना स्थापन झाली ती मराठी माणसासाठी झाली, पण नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर भारतीय सेना, त्यानंतर गुजराती सेना, साऊथ इंडियन सेना अशा पद्धतीची सेना तयार केली होती. आणि मुस्लिम मतं जी आहे ती मुस्लिम मतंसुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळायची. तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती. आमच्याबरोबर लोकसभेला राज ठाकरे असताना आम्हाला काय फार फायदा झाला नाही, पण विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते त्यावेळेला आम्हाला ते जास्त फायदा झाला. त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राज ठाकरे अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत, चांगले स्पीकर आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं अत्यंत चांगलं आहे, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची त्यांचीसुद्धा परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका 1-2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि 29 महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका या महायुतींना लढवायच्या अशा पद्धतीची चर्चा नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही सगळे महायुती म्हणून आमचे 3 मोठे पक्ष आणि आरपीआय यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत, अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता महायुतीच्या वतीने सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रितपणे लढवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आणि 99% ठिकाणी महायुती होणारच आहे. काही ठिकाणी काही थोडा कुठे वाद सीटबद्दल होऊ शकेल, पण महायुती होणार आहे. काही ठिकाणी थोडी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, पण बंडखोरी होऊ नये असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. भाजप सगळे छोटे पक्ष संपवतो अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आहे, पण माझा पक्ष संपण्याचा विषय नाही आहे. माझा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे. सध्या तरी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सांगली, मिरज आणि कुपवाड जी महानगरपालिका आहे या ठिकाणी 5-6 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मुंबईची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
त्यामुळे या वेळेला ही जी महानगरपालिका आहे ती उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घ्यायची हे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला घेऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा नक्की होणार आहे. तर आता या वेळेला ही आमची अपेक्षा आहे की आम्ही एक 25 जागांची यादी तयार केलेली आहे. त्याच्यामधल्या 15 ते 16 तरी जागा मला मिळाव्यात मुंबईमध्ये. दलित वोट जे आहे ते वोट आपल्याला सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना मिळण्यासाठी एक तर आम्हाला थोडं झुकतं माप मिळावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे.